नमस्कार मंडळी, मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर। सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोडत्यांना श्री स्वामी समर्थ। तर व्हिडिओ काढायला वेळ नाही राहत, पण मग मी काढण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करते, कारण एकच काम करून चालणार नाही, सगळं करावं लागणार आहे। तर हे मी परकर आणलेले होते, ते शिवून झालेले आहेत। तर ते मोजत होते की किती गठ्ठे म्हणजे वेगळे काढून ठेवावे लागतात ते प्रत्येक रंगाचे, म्हणजे कसं मग एकत्र होत नाही आणि ठेवताना पण व्यवस्थित दिसतात आणि आपल्याला लगेच हाताला लागतात। तर मी आज म्हणजे सगळं घरातलं कामं वगैरे आवरून बरेच परकर असे शिवलेले आहेत। ते तुम्ही जे बघताय तर तिथं ठेवलेले तेवढे परकर मी शिवलेले आहेत। म्हणजे आपण नाही का घरी बसून आपलं सगळं कामं करून, घरातली सगळं कामं करून, आपल्या बाळाला बघून सगळे जे घरातले कामं असतात ते करून आपण जर मशीनवर हे काम केलं तर सहजासहजी 300-400 रुपये आपण रोज पाडू शकतो दिवसाचा। पण ते आपल्यावर डिपेंड असतं की आपण काम कसं करतो आणि मी करते, कारण कसं काम करणं खूप गरजेचं आहे। रिकामं बसून आपण फक्त काय मोबाईल बघतो आणि रील बघतो किंवा कॉलवर बोलत बसतो, ते न करता आपल्या चांगल्या आयुष्यासाठी आपल्याला घरात दोघांना काम करणं खूप गरजेचं आहे। मग ते काम कसंही असो। आणि ज्या लेडीज बाळामुळं बाहेर जाता नाही येतात, तर ज्यांना लहान बाळ नाहीत किंवा ज्यांचे बाळ मोठे झालेले आहेत ते जाऊ शकतात, किंवा ज्यांचं शिक्षण वगैरे खूप झालेलं आहे ते बाहेर नोकरी करू शकतात। पण आपल्यासारखं कसं की मिडियम शिक्षण वगैरे झालेले आणि घरात बाळामुळे काही जिम्मेदाऱ्या असतात, त्याच्यामुळं आपण बाहेर नाही जाऊ शकत। मग आपल्याला पाहिजे असतं घरीच काहीतरी काम, म्हणून मग हे काम मी घरीच करत असते, कारण माझ्या वेळात मी हे काम करू शकते। कधीही रात्री असू देत केव्हाही असू देत मी हे काम पूर्ण करू शकते, म्हणून मी हे काम करते। आणि मला खूप म्हणजे छान वाटतं काम करायला, कारण काम केलं ना की त्या कामात आपण गुंतून असतो आणि म्हणजे जे आपले विचार असतात ना ते इकडं तिकडं जात नाही। आपलं काम आणि आपण रिकामे बसलेलो असतो तेव्हा आपल्याला खूप सारे विचार येतात डोक्यात की हे ते उगच खाली दिमाग शैतानगा असं होतं। म्हणून आपण काहीतरी कामात गुंतलं पाहिजे, ज्यातून आपल्याला इन्कमसुद्धा येईल आणि आपण त्या कामात रमलोसुद्धा पाहिजे। तर असंच मी काहीसं करते, माझा पूर्ण दिवस हा बिझी जातो। मी अजिबात असा रिकामा वेळ घालवत नाही, कारण आजकालच्या याच्यात रिकामा वेळ घालवणं खूप चुकीचं आहे। आत्ता जर आपण काम केलं नाही तर पुढचं आयुष्य आपलं चांगलं होणार नाही, म्हणून आणि आपण आपला खर्च म्हणजे करू शकतो। आपण आपलं म्हणजे आपल्याला कोणाकडं मागायची गरज नाही येणार, एवढं तरी आपण कमवलं पाहिजे, नाही ना बाहेर जाऊ शकत। मग घरात बसून तरी काही ना काही केलं पाहिजे असं माझं मत आहे, म्हणून मी मशीन काम करते आणि त्यातून चांगल्यापैकी असा इन्कम कमवते। तर इथं परकर जे आहेत ना, तर मी आत्ता 2 दिवस झाले एक व्हिडिओ सोडला, तर त्याला छान व्ह्यू आले, तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि बऱ्याच त्यांच्या मला कमेंट आल्या की हे काम कुठं आहे, कुठं असतं, किंवा तुम्ही किती रुपये परकर शिवता। तर हे काम कुठंही भेटू शकतं माहिती, म्हणजे प्रत्येक शहरात भेटू शकतं, फक्त आपण ते केलं पाहिजे। जे आपले कापडी दुकान असतात, मार्केटमध्ये मोठे मोठे दुकान असतात, कापडे प्रत्येक शहरात असतात, त्या दुकानात जायचं आणि तिथं चौकशी आपण करू शकतो, तिथं आपल्याला काम मिळू शकतं। तर हे आमच्या म्हणजे शहरात आहे दुकान, तर तिथं मी चौकशी वगैरे करून हे काम मिळवलेलं आहे। आणि हे काम असं असतं की 12ही महिने आपल्याला कुठंच जायची गरज नाही, घर बसल्या आपल्याला माल येतो आणि घर बसल्या आपण काम करू शकतो। आपल्याला ना कुठं जायची गरज, ना माल घ्यायला जायची गरज, ना पोचवायला जायची गरज, ते स्वतः येतात, माल देऊन जातात, फक्त आपण दिवसभरात तेवढं काम करून ठेवायचं। आणि असंही नाही की आज सुट्टी घेऊ नाही शकत किंवा हे करू नाही शकत ते करू नाही शकत, आपल्या वेळेनुसार आपल्या याच्यानुसार आपण काम करू शकतो, हे असं काम आहे। तर बरेच लेडीज असतात त्या घरी असतात, त्यांना बाहेर जायला जमत नाही, किंवा लहान बाळ असतं
की बरेच प्रॉब्लेम असतात, पण त्यांना काम करायची खूप इच्छा असते. मग ते काम कसंही असो, घरात पाहिजे फक्त असं असतं प्रत्येक लेडीजचं. मी माझ्यावरून सांगते, जेव्हा मला काही काम नव्हतं, मला असंच वाटायचं की मी बाहेर जावं, काही काम करावं, पण काही प्रॉब्लेम होते म्हणून मी बाहेर जाऊन नाही शकत होते, किंवा बाळ होतं. खूप सारे प्रॉब्लेम असतात, जिम्मेदारी असतात, की त्याच्यामुळं आपण बाहेर नाही जाऊ शकत. आणि मग ते आपण नेहमी असं मनात झुरत असतो नाही का, की आपण काहीतरी केलं पाहिजे, घरात बसून काय आहे, काय आहे. आणि आपण आपली मदत आपणच केली पाहिजे. आपल्याला घरात बसून कोणीच सांगणार नाही, की बाई तू तुझे पैसे कमव, की आम्ही तुला हे करून देतो, ते करून देतो. नाही, आपण आपलंच केलं पाहिजे. आपण जेव्हा एक पाऊल उचलू तेव्हाच आपण काहीतरी करू शकतो. किंवा आणि जर आपण घरातच बसून राहिलो नुसतं दुसऱ्याच्या भरोश्यावर, तर काहीच होऊ शकत नाही. हा माझा खूप म्हणजे खूप मोठा अनुभव आहे. आपण काहीतरी उट्या-राट्या केल्याशिवाय आपल्याला इन्कम सोर्स होणार नाही. आणि नवरा कितीही कमवत असला तरी आपण काहीतरी कमवलंच पाहिजे. आपण स्वतःचा खर्च उचलू शकतो एवढं तरी आपण कमवलंच पाहिजे. तर हे असं मी काम करते. आणि माझं म्हणजे यूट्यूबवर सुद्धा मी काम करते. पण कसं आहे, आता मी हे पण काम करते आणि परत माझं बाळ पण आहे छोटं, किंवा इ इतर बरेच कामं असतात. त्याच्यामुळं मला व्हिडिओ टाकायला जमत नाही. पण मी प्रयत्न करते, की माझा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करते. कारण व्हिडिओ बनवायला सुद्धा खूप मेहनत लागते. आणि खूप म्हणजे एडिटिंग वगैरे खूप असतं, त्याच्यातसुद्धा खूप वेळ जातो. मग ते मला एवढं म्हणजे जमतं, पण मग वेळेमुळं मला जमत नाही. म्हणून मग जसं जमलं तसं मी टाकण्याचा प्रयत्न करते. आणि खूप त्यांच्या कमेंट आल्या, की ताई कितीला परकर शिवते, किंवा किती रुपये, असं तसं. ज्याच्या त्याच्या शहरानुसार आहे. कोणी किती रेट देतं, कोणी किती रेट देतं. म्हणून तुम्ही जिथं राहता ना, तिथं जे मार्केट असेल, तिथं मोठं जे मार्केट असेल, तिथं तुम्ही दुकानात जा. तिथं चौकशी करा. तिथं बघा, की तुम्हाला काय रेटने देतात. तिथं तुम्ही विचारा. असं काम घरी बसून तुम्हाला कोणीच आणून देणार नाही. तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये फिरावं लागेल, किंवा कुठेतरी चौकशी करावी लागेल. मी हे नाही म्हणत, की तुम्ही फक्त हेच प्रकारचं मी करते म्हणून तुम्ही पण तेच करा. कोणतंही काम असू दे, तर ऑनलाईनसुद्धा खूप कामं आहेत. तुम्ही गुगलवर सर्च करा, किंवा मार्केटमध्ये सर्च करा. खूप कामं आहेत घरी बसूनसुद्धा महिलांना. ते फक्त आपल्याला करण्याची हिंमत पाहिजे, किंवा नाही का क्षमता पाहिजे. आपली स्वतःची तयारी पाहिजे करायची. तेव्हा ते कुठंतरी कामं आपल्याला जमतात आणि येतात. कारण कसं असतं माहिती आहे का, काही लेडीज काय करतात, की घरी बसून काम आहे ना, मग ते खूप असं नाही का, काम कमी आणि इन्कम सोर्स जास्त असं करतात. तसं नाही करायचं. आपल्याला जेवढं भेटतं ना, तेवढ्यात आपण आनंदी राहिलं पाहिजे. कारण आपण घरी बसून पण काय करणार आहे ना. जर आपल्याला दुसरं काही आपण बाळ वगैरे सांभाळून बाहेर जाऊच नाही शकत, मग जे आपण घरी करू शकतो ते तर करायचं, असं माझं मत आहे. मग त्यात इन्कम किती आपल्याला भेटतं त्याच्यावर हे नाही, लक्ष नाही द्यायचं. जेवढं भेटतंय ना त्याच्यात आपण आनंदी राहायचं, असं मला वाटतं. तर बघा, मी माझी कामं आवरलीत. माझे जे दिवसभराचं जे काम होतं ते सगळं आवरून घेतलं. तरी मी आज 300-400 रुपये रोज असा पाळला आहे घरी बसून. कारण माझी स्वतःची म्हणजे तयारी असते, की मला आज एवढं काम करायचंच आहे, मग मी ते करतेच. मला बाहेर जाऊनसुद्धा एवढं माझ्या वेळेनुसार काम करून मला पैसे नाही भेटणार बाहेर जाऊनसुद्धा. म्हणून मग अशी कामं जे आहेत ना, ते स्वतःची तयारी ठेवायची तेव्हाच होतात. मग ते एक म्हण आहे ना, की डोळे घाबरतात, आपले हात नाही घाबरत. म्हणून आहे ना, काम करताना करत राहायचं. विचार नाही करायचा, की याच्यातून आपल्याला किती इन्कम भेटणार आहे आणि किती रुपये भेटणार आहेत. ते काम कोणतंही असो. इथं मी जे कामं होती माझी दिवसभराची ती सगळी कंप्लीट केली. आणि त्यानंतरनं संध्याकाळचा स्वयंपाक, जे एका स्त्रीला कधीही चुकत नाही आणि ते आपल्याला करावंच लागतं. मग आणि आज माझा उपवाससुद्धा होता, मंगळवार होता, म्हणून मग मस्त छान असा स्वयंपाक केलेला आहे. आणि दिवसभरात काम करून जे संध्याकाळी छान फील येतो ना, तो खरंच खूप छान असतो. आणि दिवसभर तुम्ही नुसतं झोपून राहा, खूप असं तुम्हाला बोर झाल्यासारखं वाटेल. आणि खूप म्हणजे असं नाही का, की काहीच नाही करत आपण, असं एक